हाय गाईज. सो आजचा आपला व्हिडिओ कोणता आहे? आजचा आपला टॉपिक आहे कर्नाटकचे सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ज्यांचं कर्नाटक स्टेट सोडून अदर स्टेटला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा सीईटीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. जर त्यांना कर्नाटकमध्ये MBBS आणि सीईटीसाठी MBBS आणि BMS साठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना ही सीईटी द्यायची आहे, कंपल्सरी आहे. 2024 पासून कर्नाटक सरकारने लागू केलेली आहे. जर तुम्ही सीईटी म्हणजे सीईटी देणार नाहीत तर तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये MBBS PMS करू शकणार नाहीयेत अदर स्टेटचे विद्यार्थी ॲज वेल एज महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी. लक्षात, म्हणजेच इन शॉर्ट काय आहे, नॉन कर्नाटकचे विद्यार्थ्यांना ही सीईटी देणं खूप गरजेचं आहे. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? आजचा आपला टॉपिक आहे कर्नाटकच्या सीईटीचे रजिस्ट्रेशन बद्दल. कर्नाटकच्या सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि MBBS BMS ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे तिथं त्या ठिकाणी ॲडमिशन राऊंड थ्रू असेल नाही तर मॅनेजमेंट थ्रू असेल त्या विद्यार्थ्यांना 2024ची सीईटी देणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे ॲडमिशन भेटणार नाही. ते कसं आहे, काय काय प्रोसेस आहे, मी तुम्हाला लगेच शेअर करतो. ओके गाईज. सो गाईज, रजिस्ट्रेशन 2024 साठी सीईटीचे सुरू झालेले आहे. सीईटीचे रजिस्ट्रेशन 2024 साठी कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. MBBS BMS साठी फॉर्म भरताना काय अडचण येत असेल मला कॉल करा किंवा मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन. कारण की फॉर्म खूप मोठा आहे आणि ॲज वेल ॲज कर्नाटकची साईट खूप लोड खाते, खूप इश्यू होतो. त्यामुळे मॉर्निंगला नाही तर संध्याकाळी ट्राय केलं तर चांगलं राहील तुम्ही. ओके. सो गाईज, अदर स्टेटसाठी जे विद्यार्थी अदर स्टेटचे आहेत, महाराष्ट्र असेल किंवा अदर स्टेट म्हणजे कर्नाटक, भोपाळ असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश, अशा विद्यार्थ्यांना जर MBBS किंवा BMS कर्नाटक स्टेटमध्ये करायचं असेल तर त्यांना ही सीईटी देणं खूप गरजेचं आहे. त्यांना ही सीईटी द्यावीच लागेल. ह्या सीईटीचे तुम्हाला पुढच्या 2024चा फॉर्म भरता येणार नाही, रजिस्ट्रेशन करता येणार नाही. कारण की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करताल तुम्हाला त्यावेळेस एक नंबर मागेल, तो तुम्हाला नंबर द्यावाच लागेल आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. लक्षात, जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला पुढे फायदा होणार नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म वाटते आपण पुढच्या वर्षी MBBS किंवा BMS कर्नाटक स्टेटमध्ये करणार आहोत अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवावे. फीस वगैरे सर्व सांगतो तुम्हाला. लक्षात, रजिस्ट्रेशन करून ठेवावे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येणार बरं का. आता सांगतोय तुम्हाला, पुन्हा सांगायचं नाही, सरांनी सांगितलं ना म्हणून. कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक स्टेटमध्ये MBBS किंवा BMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना. ओके. सो गाईज, आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील? आता तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात. ओके. तर तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागतात आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी लागतात. ओके. सो गाईज, इम्पॉर्टंट आहे 10th सनद म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट. तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. 10वीच्या सर्टिफिकेटवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे, 12वीवरती नाही आहे. आता सांगू तुम्हाला, 10वीच्या सर्टिफिकेट किंवा सनदवरती तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. तुमचा पासपोर्ट साईज फोटो डेट नसेल तरी काय अडचण नाही आहे, कारण की आपण अपलोड करायचं आपल्याला फक्त. तुमचा पासपोर्ट साईज फोटो लेटेस्ट अपलोड करा नाही तर गेल्या वर्षीचा अपलोड करा, काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर तुमची सिग्नेचर आणि त्यानंतर आहे लेफ्ट हँड थंब. त्यानंतर तुमचा लेफ्ट हँडचा थंब हे तुम्हाला आहे ना अपलोड करायचे आहेत. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. हे 4 ते 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत फॉर्म झाल्यानंतर. मोस्ट इम्पॉर्टंट गाईज. आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला आहे ना नोटा बरं का, 1ली ते 12वी पर्यंत सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे फॉर्म भरताना. म्हणजेच 1ली ते 12वी म्हणजे पहिली कोणत्या शाळेला झाली, कोणत्या साली झाली आणि कोणती युनिव्हर्सिटी होती, म्हणजेच बोर्ड कोणता होता, हे तुम्हाला 1ली ते 12वी तुम्हाला तिथं ॲड करायचं आहे 1 बाय 1. म्हणजे जसं गेल्या वर्षी 2023ला कर्नाटकचा फॉर्म भरला होता सेम तसाच आहे, पण तुम्हाला 1ली ते 12वी पर्यंतची इन्फॉर्मेशन भरावीच लागेल या ठिकाणी. ओके. लक्षात. आणि आता सपोज जर नवीन विद्यार्थी देत असतील तर टाकायची गरज नाही आहे, जे 12वी आता देत आहेत अशा विद्यार्थ्यांना. पण ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्यांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन द्या. ओके. सो गाईज, त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, फॉर्मची फीस. फॉर्म भरण्याचे चार्जेस 2500 आहे. किती? 2500 रुपये फॉर्मचे चार्जेस आहेत. वाटलंच जास्त आहे पण आपल्याला काहीच नाही, कारण की भरावेच लागेल तुम्हाला. जर नाही भरला तर तुम्हाला नेक्स्ट टाइम
म्हणजेच पुढच्या वर्षी 2024ला म्हणजेच या वर्षी नीटची एक्झाम झाल्यानंतर जर कर्नाटकमध्ये जायचं असेल BMS किंवा MBBS साठी तर तुम्हाला जाता येणार नाही. CET कंपल्सरी केलेली आहे कर्नाटक सरकारने. त्यामुळे तुम्हाला 2500चं रजिस्ट्रेशन करावंच लागेल जर तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये MBBS किंवा BMS करायचं असेल तर. लक्षात तर तुम्हाला करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावेच लागेल. ओके. त्यानंतरचा टॉपिक काय आहे, त्यानंतरचा लास्ट डेट आहे ना, डेट परत वाढवलेली आहे. 10 तारीख होती, आता लास्ट डेट किती केलेली आहे, 20 फेब्रुवारी केलेली आहे. म्हणजे मंथ एंड पर्यंत जाणार. 20 फेब्रुवारी केलेली आहे तरी मंथ एंड पर्यंत डेट जाऊ शकते, कारण की साईट इतकी स्लो चालते ना, त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम येणारच. ओके. सो गाईज त्यानंतर मी लिंक तुम्हाला शेअर करेल, डिस्क्रिप्शन लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये कर्नाटकच्या रजिस्ट्रेशनची लिंक शेअर करेल. तुम्हाला ती लिंक लॉग इन करायची आहे आणि तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. जर काही समजत नसेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज करा, कॉल उचलण्यात नाही आला तर. ओके. सो गाईज, आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, आता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ॲडमिशन हे नीटच्या स्कोरवरतीच होणार बरं का. हे जे तुमचे कर्नाटकचे BMS किंवा MBBSचे ॲडमिशन आहे ते नीटच्या स्कोरवरतीच होणार तुमच्या. आता तुम्ही जे नीटची 2024ची एक्झाम देणार आहात ना, त्याच स्कोरवरती तुमचे ॲडमिशन होणार. पण CET कंपल्सरी केलेली आहे. CET कंपल्सरी केलेली आहे कर्नाटकने. त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही रजिस्ट्रेशन करा. फॉर्म भरायला साधारणतः अर्धा घंटा ते 1 घंटा जातो, कारण की साईट खूप स्लो चालते. तर झाला तर लवकर भरून घ्या, लवकरात लवकर, कारण की 20 फेब्रुवारी लास्ट दिलेली आहे. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात काय अडचण वगैरे असेल तर. आणि 2024चे काउन्सिलिंगचे ॲडमिशन आपले ओपन झालेले आहेत. जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही ॲडमिशन करून माझ्याकडून फॉर्म भरून घेऊ शकतात स्टेप बाय स्टेप. आणि तुम्ही म्हणत असता सर तुम्ही बाहेर आहे, कसं फॉर्म भरायचा, मी सर्व तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस घर बसल्या करून देईल. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे. आपलं ऑफिस लातूरमध्ये आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. CETचे असेल किंवा आपले कर्नाटकचे असेल, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. सर्व तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे. काही समजत नसेल तर 100% विचारा. चुकीचा फॉर्म भरू नका, कर्नाटकचा चुकीचा फॉर्म भरू नका, कारण की तुम्ही 2500 घालून फॉर्म भरत आहात. तर त्यामुळे केअरफुली फॉर्म भरा. भरायचा असेल तुम्ही स्वतः भरा, नाही तर मला तुम्ही सांगू शकतात. भरायचा असेल तर तुम्ही मला मेसेज करा. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.